आणि आज बाळ पहिल्यांदा घरी येणार आहे आणि आज पण मी फ्लाईटवर आहे। यशश्री आणि बाळ आज पहिल्यांदा घरी येणार, तर आज नाही ॲक्च्युली उद्या येणार आहे। तर मग मी विचार केला की तिचा रूम पूर्ण साफसफाई करेन आणि क्लीन करून ठेवेन। बेडशीट डन। हे 2 बॅनर मी बनवले आहेत, आता भिंतीवर लावायचे आहेत आणि बलून्स फुगवायचे आहेत। डेकोरेशन झालं, मी ते बलून्स लावले आहेत आणि हे बॅनर आणि बेडशीट चेंज केली आणि हे मस्त साफ केला मिरर, हा पण मिरर साफ केला आणि हा पाळणा सजवला आणि हे बॅनर नाही, हे बोर्डवर ड्रॉइंग काढलं आहे आणि हा क्यूटी पाय रॉकी पार्ट 2। तर आय एम डन, गुड टू गो। नमस्ते, शुभ प्रभात। सकाळचे वाजलेत 6 आणि आज माझे 2 सेक्टर आहेत, मुंबई दुबई, दुबई मुंबई। आणि जेव्हा पण आयुष्यामध्ये सण किंवा कोणतं सेलिब्रेशन असतं तेव्हा मी नेहमी फ्लाईटवर असते। तर जेव्हा बाळ जन्माला आलं, क्यूटचं बाळ, तेव्हा मला इकडे राहायचं होतं आणि तेव्हा पण मी फ्लाईटवर लिओवर पॅटर्नवर होती आणि आज बाळ पहिल्यांदा घरी येणार आहे आणि आज पण मी फ्लाईटवर आहे। ते दुपारी 1-2 वाजता येणार आणि मी संध्याकाळी 5 वाजता येणार। तर मी त्यांना वेलकम नाही करू शकत, यश आणि रॉकीला, तर मी म्हणून हे सगळं छान एकदम सगळं डेकोरेट करून ठेवलं आहे आणि मग मी आल्यावर भेटेन। आणि तो बाळ एवढा क्यूट आहे ना, एकदम पिंक कलरचा आहे आणि एकदम असं अंगडाई घेतो आणि यॉन करतो आणि शिंका, त्याला थोडं सर्दी पण आहे, शिंका काढतो ना तो पूर्ण अजून लाल होऊन जातो। तो इतकं क्यूट आहे ना, इतकं क्यूट। तर बस मला असं वाटतं की कधी 5 वाजता ते आणि मी त्याला भेटते आहे। आणि आता माझा सारखा कॉल येतो आहे कॅब ड्रायव्हरचा, तर मला आता निघायचं आहे। आज फक्त 2च सेक्टर आहे, होपफुली जस्ट प्रेइंग की आज डिले होऊ नये। आज 5वा दिवस आहे फ्लाईंगचा आणि मी थकली आहे खूप। हा आठवडा हेक्टिक, ॲक्च्युली हरच आठवडा हेक्टिक असतो, तर ते बोलण्यात काही अर्थच नाही आहे। तर लेट्स गो फॉर द फ्लाईट। वेलकम टू दुबई। हा कोणता एअरक्राफ्ट आहे? अल्जेरिया आणि इथे पण कोणतीतरी दुसरा एअरक्राफ्ट आहे, दुसरी एअरलाईन, काय लिहिलं आहे? टर्किश एअरलाईनचा एअरक्राफ्ट आहे। हाय, तर आता आम्ही पोचलो आहे दुबईमध्ये आणि मी पिते ब्लॅक कॉफ़ी, खूप झोप येते आहे। आणि ही आहे, नाम बताओ। सृष्टि। कैसे हो सृष्टि आप? कैसा फ्लाइट जा रहा है आपका? बहुत अच्छे, मेरे L1 टेस्ट अभी तक की मेरे बेस्ट लीड है। मैं तो बहुत मज़ा आ रहा है, मेरी दुबई फ्लाइट लगी नहीं रही। मुझे भी लग नहीं रहा है दुबई फ्लाइट, हमने बहुत बातें की और करेंगे। हाँ जी, लेट्स नॉट जिंक्स इट। और सृष्टि की लव स्टोरी बहुत प्यारी है, बट हम बता नहीं सकते क्योंकि उसे जिंक्स लग जाएगा। गॉट इट। रॉकी शाळेतून आलाय आणि तो त्याच्या भावाला शोधतोय। रॉकी, वेर इज बेबी? हाँ, वेर इज बेबी? कुठे आहे बेबी? बिचारा, मम्मी पप्पानी बेबी तिघे बाहेर गेले, रॉकीला एकटा सोडून। हाँ, आता आजोबांसोबत टाइमपास कर तू। हाँ क्यूटी पाय, चल बाय बाय बोल आत्या, बाय बोल आत्या, बाय, गुड बाय। गुड बाय म्हणजे गुड बाय नाही बोलायचं पप्पा, गुड बाय म्हणजे कोण हमेशासाठी जाते त्याला गुड बाय बोलतात। अच्छा, बाय बोल, बाय बोल रॉकी, बोल बाय। बाय। ते बघा याच्या पॅन्ट वर इंक लागली, हां बाय बोल मग मी जाईन। आठवण येते त्याला। बिचारा। नमस्ते, गुड मॉर्निंग। आता वाजले सकाळचे 12 आणि मी आता फ्लाईटवर चालली आहे। फ्लाईट डिलेड आहे ॲज युजल। आज 4 सेक्टर आहेत मुंबई, इकडून मला ATC टावर दिसतो माझ्या भावाच्या बाल्कनीमधून। तर आज आहे मुंबई, मदुराई, मदुराई मुंबई, मुंबई औरंगाबाद, औरंगाबाद मुंबई, असे 4 सेक्टर आहेत। आणि जे मी तुम्हाला सांगितलेलं की हर दिवशी आणि हर वीकमध्ये आणि हर महिन्यात आम्ही किती फ्लाईट ऑपरेट करू शकतो आणि ती जी लिमिट आहे त्याच्यावर आम्ही किती एक्स्ट्रा ऑपरेट करू शकतो, असं काय डिले झालं, काय डायव्हर्जन झालं त्या केसमध्ये, तर त्याची पण एक लिमिट असते, त्याला FDTL बोलतात, फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन्स। ठीक आहे, तर मी आताच 4 दिवसापूर्वी 19 तारखेला जेव्हा मी जेड्डामध्ये गेलेली तेव्हा मी ऑलरेडी एक्सटेंड केलं। तर मी आज मेल लिहून पाठवला की
ऑलरेडी माझं असं झालं आहे आणि आजची फ्लाईट पण डिले होतेच. म्हणजे ती मी 2 आठवड्याचा पूर्ण बघितलं त्या फ्लाईटचा फ्लाईट रडारमध्ये की ती फ्लाईट लास्ट टाइम किती डिले झालेली. तर ती रोज लेट, एकदा पण ग्रीन डॉट नाही, तो रेड डॉट आहे रोजच्यासाठी की ती फ्लाईट रोज डिले होते. तर मी लिहून पाठवले की आज जर फ्लाईट ड्युटी माझी एक्सटेंड झाली तर मी एक्सेप्ट नाही करणार, कारण मी तुम्हाला आधीच सांगते की आज माझी होणार आहे फॉर शुअर, मला माहिती आहे. आणि 4 सेक्टर त्याच्यापैकी 2 ठेवा आणि 2 काढा. तर मला रिप्लाय आला की मी 10 तासांपर्यंत महिन्यामध्ये फ्लाईट ड्युटी जे एक्सटेन्शन आहे ते मला अलाउड आहे. तर आता म्हणतात काय ते 2.5-3 तास झाले आहेत, तर अजून 7 तास मी एक्सटेंड करू शकते. आय एम लाईक वाव, येस. मी एवढी खुश झाली एकूण, म्हणजे अजून 7 तास मी माझ्या कामाचं जे आहे ना त्याच्याहून जास्त मी काम करू शकते. किती छान गोष्ट ही. आणि आता तेच मी निघते फ्लाईटवर आणि क्युटी पाय छोटू गेलाय बाहेर रुटीन चेकअपसाठी त्याच्या मम्मी पप्पांसोबत. रॉकी आताच शाळेतून परत आलाय आणि इकडे प्रचंड पाऊस पडतोय बाहेर, मी तुम्हाला दाखवते. पण माझी कॅब पण आली आहे आणि इकडून 20 मिनिटं दाखवते T2 एअरपोर्टला. तर मी आता फटाफट निघते फ्लाईटसाठी. लेट्स गो. बघा इकडे पाऊस तर पडतोय आणि ATC टावर. भावाच्या रूममध्ये लाईटनिंग एवढी छान आहे ना की बघा स्किन किती ग्लो करते माझी, ती ॲक्च्युली दिसतं आहे ना. लेट्स गो. आता मी आलो आहोत मदुराई. मी सकाळपासून मँगलोर विचार करते आहे आणि आमची फ्लाईट 2 तास डिले होती. 1:30चा डिपार्चर होता. आता 3:30ला मी टेक ऑफ केलं आणि 3:30चं ॲक्च्युली लँडिंग होते इकडे मदुराईमध्ये. तर आता बघूया. आणि मध्ये 2 तासाचा हॉल्ट होता, तो कवर झाला. तर आज मी करते आहे मुंबई मदुराई, मदुराई मुंबई, मुंबई औरंगाबाद, औरंगाबाद मुंबई. आणि काहीतरी मेसेज आला आहे की फ्लाईट डिले आहे, तर तुम्ही मेसेज बघते नंतर. आणि फर्स्ट सेक्टर खूप चांगलं होतं आज. लकीली क्रू खूप क्यूट आणि खूप छान मेहनती क्रू मिळाला आहे. तर फ्लाईट खूप चांगली चालली आहे आणि टाईमपास होतो आहे. तर आता मी निघू, डिलेड फ्लाईटमध्ये आहोत. आता निघू 12च्या नंतर माझा ऑफ सुरू होतं आहे, तर होपफुली मी 12च्या नंतर लँड होऊ नये असं तरी मी प्रे करते. बघूया. मी फर्स्ट टाईम आली आहे औरंगाबाद एअरपोर्टला. तर छान आहे एअरपोर्ट. एकच एअरक्राफ्ट इकडे एअरबस आमचं. मी आता आहे औरंगाबादमध्ये आणि मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये आली आहे औरंगाबादमध्ये. आणि मी औरंगाबाद बोलायला जात होती तेव्हा मला औरंगजेब जे पण आहे तो मूवी आठवत होता. आणि माझी यारवर खूप क्यूट आहे, खूप 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 क्यूट आहे. पण तिला युनिफॉर्ममध्ये तिला व्हिडिओ आणि फोटो काढायचा नाही आहे. ती समोर उभी आहे. आम्ही खूप मस्ती केली, खूप बडबड केली आणि तिच्यामुळे माझे 4 सेक्टर खूप छान गेले. आणि मी विचार करत होती की माझे 2 सेक्टर काढून टाकतील कारण 12च्या नंतर लँड होईल. पण आता सध्या वाजले आहेत 11:15. तर होपफुली आम्ही नेक्स्ट 20 मिनिट्समध्ये तिथून टेक ऑफ करू. आणि अर्ध्या तासाचीच फ्लाईट आहे. टेक ऑफ होऊन अशी लँड होते पटकनी एकदम. ते ना छोटीशी फ्लाईट आहे. तर आता मी जाईन घरी आणि मी खूप मिस करते आता न्यू क्यूटी पाय बाळाला. पण मी त्याला नाही भेटू शकत कारण बाय त्या टाईम मी जाईन तो झोपला नसेल, पण त्यांचा रूम बंद असेल. मग मी जाऊन त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत. जर यशस्वी झोपली असेल ना तर मी तिला डिस्टर्ब नाही करू शकत. सीन आहे कारण ती काल रात्रभर झोपली नाही. रात्रभर तो बाळ सारखा रडत होता. ही गोष्ट झाली. आता मी उद्या त्यांना जेव्हा उठेन तेव्हा भेटेन. आणि आता गेल्या मी घरी बोलली की मला जेवण नको आहे, तर माझ्यासाठी जेवण बनलं नाही आहे. तर मी मॅगी खाईन किंवा ते असंच टाईमपास अटरम खाईन. आणि आता मी फक्त प्रे करते की मी लवकरात लवकर 12च्या आधी घरी पोचेन. फक्त एवढीशी मी प्रे करते. सो लेट्स गो. सो आय हॅड अन अमेझिंग फ्लाईट विथ दिस क्यूटी पाईज. खूप जास्त मजा आली. आणि 4 सेक्टर गेले असं वाटतच नाही. आता 1 वाजलेत. 12 वाजता आम्ही निघालेलो आणि दे वर लाईक फायटिंग विथ इच अदर की कोण काम करणार जास्त. तर यू वर लाईक अमेझिंग. आय लव्ह यू अँड प्लीज फ्लाई विथ मी अगेन. येस. और मेरे ब्लॉग के लिए आप लोग क्या बोलोगे? प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब. एक साथ बोलो 1 2 3 गो. लाइक, शेयर एंड सब्सक्राइब. येस. बाय. अरे युवन क्यूटी पाय चल. किती अभ्यास करतो? हाँ नहीं, उसकी आत्या बुआ खड़ा था ना तो अभी मेरी लड़की बोले सिट डाउन तो बैठ गया. गुड बॉय वो एकदम सुनता है वो सबका. ए चल ना रॉकी, अजून किती अभ्यास करणार? बहुत दूर से आते हैं ना. हाँ तो दूर मतलब इतना नहीं 5-10 मिनट. अरे टेक योर बॅग. वही ओली झाली तर मम्मी मारेल तुला. हे घे, टेक योर बॅग आणि रेनकोट घे. आम्ही ट्रिपलिंगमध्ये निघालो या रस्त्याने आणि पाऊस पडतोय.